आज आपण एक प्रात्यक्षिक पाहत आहोत. त्या प्रात्यक्षिकामध्ये आपण टंचाई परिस्थितीमध्ये फळबाग कशा प्रकारे आपण वाचू शकतो याबद्दल आपण एक प्रात्यक्षिक तयार केलं आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे दिसत आहे ते प्लास्टिक फिल्म आच्छादन आहे. त्याच्यासाठी आपल्याला शासकीय योजनेतून अनुदान उपलब्ध आहे. जे 2 नंबर आपल्याला दिसते हे आपण जैविक आच्छादन जे आपण ऊसाच्या पाचडापासून करू शकतो व त्याच्यातून आपली पाण्याची बचत चांगल्या प्रकारे होते. 3 नंबरला आपण जे वीडमॅट आहे, वीडमॅटच्या याने आपण तणाचा कमी प्रादुर्भाव व आपल्या याच्यातून पाण्याची योग्य बचत आपल्या याच्यामधून होते. आणि त्याचबरोबर यालाही सुद्धा आपण शासकीय योजनेतून अनुदान उपलब्ध आहे आणि याच्यातून पाण्याचा निचराही आत होतो खाली, त्याच्यामुळे पाणी साचवले जाते आणि वापरले जाते. यात आपण जे चौथ्या याच्यामध्ये केलं आहे याच्यामध्ये आपण हे केओलिन एक केमिकल येतं, सिलिकॉन बेस केमिकल आहे केओलिन. याचा आपण फॉलियर स्प्रे केला घेतल्यानंतर झाडावर त्याचा एक पांढरा असा एक ट्रान्सपरंट थर तयार होतो. त्याच्यामुळे सनबर्न आणि जे पाण्याचे बाष्पीभवनाचा रेट आहे तो कमी होतो आणि झाडाचं 5 ते 6 डिग्री तापमान त्याच्या कमी राहते. त्याच्यामुळे पाण्याचा आपण याच्यात वापर करतो. तसंच आपण ठिबकचा वापर केल्यानंतर सुद्धा कमी पाण्यामध्ये आपण फळबाग वाचू शकतो. धन्यवाद.